मला वाटलं संडेला येईल. मस्त वाटतं ना ब्लॅक कलर. मस्तच आहे तो. सांभाळून काढ. सो हा होता आपला न्यू iPhone 15 मिडनाईट ब्लॅक, जो की आता आला आहे. आणि मी खूप वाट बघितली यासाठी, आणि मला खूप काय सांगायचं आहे तुम्हाला. सगळं सांगेल मी, पण त्याआधी आपला इंट्रो घेऊन घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी तने, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो ॲज आय सेड की माझं नवीन फोन आलेला आहे. ॲक्च्युली माझा नाही, मम्मीने घेऊन दिला, सो तो मम्मीचाच झाला, पण यूज मी करणार आहे. सो बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. माझा हा फोन घ्यायचा खूप आधीपासूनच प्लॅन होता. खूप वाट बघितली मी. जवळजवळ 4 ते 5 महिने मी वाटच बघितली आहे. तर मला ह्याच्या आधी घ्यायचा होता iPhone 14, जो त्यावेळेस खूप महाग होता. म्हणजे जेव्हा माझा घ्यायचं झालेलं तेव्हा तो 65,000ला होता, 65. आणि कॅश घेतल्यावर काहीतरी 60पर्यंत भेटला असता. पण तेव्हा तो बजेटमध्ये बसला नाही. मग थोडं थांबलो बोललं कमी होईल. मग आला iPhone 15. मग त्याची प्राईस होती 80,000. मग बोललो आता घ्यायचा तर 15च घ्यायचा, पण तरी बजेटमध्ये बसला नाही. मग थोडं थांबलो. मग कळलं की आपला फ्लिपकार्टवर सेल येणार आहे, बिग बिलियन डेज सेल, जो की एव्हरी सप्टेंबर असतो. मग जेव्हा मी बघितलं तेव्हा काहीतरी ऑगस्ट होता वाटतं, ऑगस्टचा स्टार्टिंग. मग बोललो आता एवढं थांबलोच तर अजून 1-1.5 महिना थांबूनच घेतो. सप्टेंबरमध्ये सेल येईल तर सेलमध्ये स्वस्त भेटून जाईल. तर मी थांबलो आणि फायनली इट्स हिअर. म्हणजे मी थांबलो आहे तर मला चांगली गोष्ट भेटली आहे. तर मी याची तुम्हाला प्राईस सांगून देतो. याची प्राईस आहे मला पडला आहे 54,000ला, 15चा 128 GB ब्लॅक कलर, जो की खूप चांगला भेटला मला. खूप रिजनेबल रेटमध्ये भेटला. तर हे बघा, या सेलचं कसं असतं, जो कोणी फ्लिपकार्टवर प्लस मेंबर किंवा प्लस प्रीमियम मेंबर आहे त्यासाठी हा सेल 1 दिवस आधी चालू होतो. म्हणजे नॉर्मल लोकांसाठी हा 27 सप्टेंबरला चालू होणार होता, पण आम्ही प्लस मेंबर असल्यामुळे हा 26ला चालू झाला आहे. माझा दादा होता प्लस मेंबर फ्लिपकार्टवर, सो आम्ही त्यावरून केलं आहे ऑर्डर. आणि जो कोणी प्लस मेंबर असेल त्याला खूप लवकर डिलिव्हरी भेटते, कारण तो लवकर ऑर्डर करतो. तर आम्ही त्यावरूनच ऑर्डर केला आणि 2 दिवसामध्ये लगेच आला पण फोन. 26लाच आम्ही ऑर्डर केला आणि लगेच 28ला सकाळी तो आला पण होता आमच्याकडे. तर सेल अजून पण चालूच आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल iPhone वगैरे तर तुम्ही अजून पण घेऊ शकता. आय गेस 7 तारखेपर्यंत अजून आहे सेल, तर तुम्ही पण घेऊ शकता. आणि या फोनची ॲक्च्युअल प्राईस आहे की 52,499, म्हणजे 55,500 असं पकडा तुम्ही. तर यावर पण ऑफर असतात की तुमच्याकडे कार्ड असेल, क्रेडिट कार्ड वगैरे, तर त्यामुळे 2,000 ऑफ होतात. आणि तुम्ही जर UPIने पेमेंट केला तर 1,500 ऑफ होतात. तर आम्ही क्रेडिट कार्डसाठी खूप काय प्रयत्न केलेला, त्याला फोन लावले माझ्या काकांना वगैरे, पण क्रेडिट कार्ड भेटलं पण होतं आम्हाला. क्रेडिट कार्ड मी टाकलं त्या साईटवरती तर काहीतरी एरर आला. तो बोलतो की क्रेडिट कार्ड व्हॅलिड नाही आहे. तर मग आम्ही UPIने पे केलं तर आमचे 1,500 ऑफ झालेत. तर म्हणून हा फोन मला पडला आहे 54,000लाच पडला आहे. तर अशा प्रकारे आम्हाला हा iPhone भेटला आहे. तर आता इकडे बॉक्स पण आहेच माझ्याकडे, तुम्हाला बॉक्स दाखवतो. काही लोकांना असे प्रश्न असतात की ऑनलाईन ऑर्डर करतो आपण कोणती वस्तू, तर त्याचं डॅमेज पीस येऊ शकतो, काही प्रॉब्लेम असू शकतो. तर तसं काही नसतं. तुम्हाला त्यासाठी मी बॉक्स दाखवतो आहे. असा बॉक्स एकदम प्रॉपर आहे. फक्त तुम्ही बघता इकडे थोडंसं हे फाटलं आहे आणि या साईडला पण ते पण का फाटले, कारण फ्लिपकार्टवर कसं असतं त्यांचा एक इथे फ्लिपकार्टवाले तुमच्याकडून जेव्हा ऑर्डर करणार तेव्हा तुमच्याकडून 99 रुपीज चार्ज घेतात ते लोक. तर इकडे तो असा टेप असतो, इकडे एक आणि इकडे एक. तर त्यासाठी तो 99 रुपये चार्ज असतो आपल्याला फ्लिपकार्टकडून. आणि तो टेप असा असतो की जर तो टेप कोणी काढला आहे तर तिकडे अशी मार्किंग घेते. हे प्रिंट झाले ना सिल्वर कलरचं, तसे ते प्रिंट होते. मग त्यामुळे आपल्याला कळतं की बॉक्स कोणी बाहेर आधी ओपन केला आहे का.
जर ओपन केला असेल तर इकडे हे प्रिंटेड असेल, सो त्यावरून आयडेंटिफाय होतं की आपला फोन न्यू आहे. तर फक्त थोडंसं तिकडे आहे, बाकी फोन एकदम चांगला आहे आणि बॉक्स पण काय वाकडा तिकडा झालेला नाही आहे, एकदम सरळ आहे, काहीच बेंड वगैरे झालेला नाही आहे. सर तुम्ही सेफली घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे आणि लवकर पण आला आहे. तर आतापर्यंत तुम्ही जेवढे पण माझे व्हिडिओज बघितले स्टार्टिंगपासून आत्तापर्यंतचे, ते माझ्या मम्मीच्या फोनने मी शूट करायचो, जो की होता iPhone 14 Pro Max. त्याने मी शूट करायचो. तेव्हा माझ्याकडे सॅमसंग होता आणि त्याची काय क्लिअरिटी नव्हती, सो मी मम्मीच्या फोननी शूट करत आलो आतापर्यंत. पण आता कसं आहे, मी फक्त म्हणजे घरच्या समोर असो तेव्हाच फक्त ब्लॉग करू शकत होतो, तर कधी एकटा बाहेर गेलो तर मला ब्लॉग करता नव्हता येत. अच्छा, हमको सिखा रिया है. सो त्यासाठी मला हवा होता iPhone, तर त्यासाठी मी हा घेतला आहे. आणि तुम्ही इवन आता जे शूट होतं आहे ते पण 14नीच शूट होतं आहे, कारण 15 तर माझ्या हातात आहे. तर तुम्ही आता ह्याच्या पुढे जे काही बघाल ते मी ह्याच्याने शूट करेल, त्याने तुम्हाला कळेल क्लॅरिटी वगैरे हा iPhone 15ची. सर लगेच स्विच करतो आहे आपण. तर आता तुम्ही जे बघताय ते iPhone 15नी शूट होतं आहे. बघू शकता हा 14 माझ्या हातात आहे, तर हा 15नी शूट होतं आहे. आणि तुम्हाला एवढा काय फरक वाटणार नाही, कारण हा Pro Max होता आणि हा फक्त 15 आहे. सो आणि असं ऐकण्यात आलं आहे की या 14 Pro Maxचेच लेन्स 15मध्ये वापरलेत आणि त्यासाठीच मी 15वर शिफ्ट झालो आहे, कारण सेम क्वालिटी पाहिजे होती मला. तर तुमचा डिसिजन आहे तुम्हाला कोणता फोन आवडतो, पण लेटेस्ट तर 15च होता आणि 16 आता आला आहे. पण 16 आपला बजेटमध्ये बसणार नाही, त्याची 80,000 प्राईस आहे, 128 GB. सो तो काय आपल्याला परवडणार नाही म्हणून मी 15 घेतलेला आहे. तर एवढीच होती आपली ही व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलमध्ये नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पीस आउट.